मंडळी, तुम्ही जर सणासुदीला फक्त पुरणाची पोळी करत असाल तर ह्या वेगवेगळ्या 3 प्रकारच्या पोळ्या करून बघा। याची संपूर्ण रेसिपी संगीता सोमी किचनवरती पाहू शकता। इथे आता आपण सुरुवातीला बघा मऊ लुसलुशीत अशी रव्याची पोळी बघणार आहे, तर त्याची रेसिपी आता आपण पाहूया। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आता सुरुवातीला 2 वाटी मैदा 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन चाळून घेतले। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा हळद घालून थोडं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालून हे पीठ आहे ते आपण मळून घेणार आहे। इथे तुम्ही नुसतं गव्हाचं पीठही घेऊ शकता किंवा मग 2 वाटी मैदा आणि 2 वाटी गव्हाचं पीठही घेऊ शकता। अशा पद्धतीने पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ थोडंसं मळत आल्यानंतर 1 चमचा तेल घालायचं आणि परत छानपैकी पीठ आहे ते मळून घ्यायचं आणि 10 मिनिटांसाठी हे पीठ आहे ते आपण मुरत ठेवणार आहे। आता आपण हे पीठ मुरत ठेवूया आणि इथे आता मी 1 वाटी जाडसर रवा चाळून घेतलेला आहे आणि तो आता एका कढईमध्ये घालून घ्यायचा आहे। सुरुवातीला यामध्ये तूप वगैरे काही घालायचं नाही। एक 5 ते 6 मिनिटं हा रवा आहे तो असा स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजतोय तोपर्यंत आपण इथं ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने 3 वाटी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपला रवा भाजत आलेला आहे, कलर चेंज झालेला आहे। आता यामध्ये 3 चम्मच तूप घातलेला आहे आणि त्यानंतर रवा परत भाजून घेतलेला आहे। नंतर त्यामध्ये पाणी ओतायचं आहे गरम केलेलं आणि त्यावरती वेलची पावडर, अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि त्यावरती झाकण ठेवून घ्यायचे। 1 ते 2 वाफ या रव्याला काढून घ्यायचे, त्यामुळे आपला रवा छान शिजला जातो। आता इथे बघू शकता 1 वेळा हलवलेला आहे, परत एकदा आपण हलवून घ्या। एकदम सॉफ्ट असा रवा आहे तो तयार होतो। यातील थोडंसं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे, जसा तुमचा रवा जाडीचा असेल त्यानुसार तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं। आता इथं थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं ते मी घातलेलं नाहीये। अशा पद्धतीने रवा आपला तयार झालेला आहे, थंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो थोडासा असा हाताने मोकळा करून घ्यायचा आहे। मोकळा झाल्यानंतर जे आपण पीठ मळून घेतलं होतं त्याची पारी करून घ्यायची, त्यामध्ये अशा पद्धतीचा रवा आहे तो भरून घ्यायचा आणि व्यवस्थित आहे ते पारी बंद करून घ्यायची। अशा पद्धतीने मी पारी बंद करून घेऊन एक लाटी लाटून घेतलेली आणि शेकून पण घेतलेली। आता इथं बघू शकता तुम्ही मी लाटी आहे ती एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची, म्हणजे काय होतं पुरण असो किंवा आपण रव्याची पोळी करत असो ती अजिबात फाटली जात नाही आणि एकदम शेकवताना किंवा भाजताना एकदम टमकन अशी फुगली जाते। हलक्या हाताने लाटून घ्यायची। अशा पद्धतीने पोळी मी लाटून घेतलेली तर बघू शकता आणि एका आकाराच्या पोळ्या त्या शक्यतो लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे लाटी एका आकाराची तुम्ही सुरुवातीलाच केली तर त्या आकाराचंच तुम्ही आतील सारण आहे ते भरायचं, म्हणजे ज्या पोळ्या आपल्या तयार होतील त्या एका आकारामध्ये तयार होतील। तर बघू शकता दोन्ही बाजूने खरपूस रंगापर्यंत पोळी ती भाजून घ्यायची। ह्या पोळ्या त्या मी तुपावरती भाजून घेतलेल्या आहेत, त्यामुळे खूप छान चवीला आणि टेस्टी लागतात, अतिशय सॉफ्ट बनतात। इथं बघू शकता एकदम सॉफ्ट अशा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही पण नक्की या पद्धतीच्या पोळ्या करून बघा। याचबरोबर आपले खोबऱ्याची पोळी आहे, आणखीन खव्याची पोळी आहे, त्याही रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केल्या, त्याही तुम्ही पाहू शकता। रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच काही नवीन रेसिपींसाठी। थँक्यू।